स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेबाबत अमोल कोल्हे यांनी एक मोठा दावा केलाय। छत्रपती संभाजीराजेंचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता। मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यानं नियमांचं पालन करणं बंधनकारक होतं असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं अशी खंत देखील अमोल कोल्हे यांनी बोलून दाखवली आहे। आणि स्वतः अमोल कोल्हे हे आपल्या सोबत आता आहेत, त्यांच्यासोबत याबद्दल आपण संवाद साधणार आहोत। अमोल कोल्हेजी, आपलं स्वागत। आणि पहिला प्रश्न साहजिकच की तुमच्यावर दबाव होता, तुम्ही म्हणतायत, हा दबाव नेमका कोणाचा होता? रेग्युलेटरी ऑथॉरिटीजचा होता की कुठला राजकीय स्वरूपाचा दबाव होता? हा जो एक खोडसाळपणा सातत्याने केला जातोय आणि गेले काही दिवसांपासून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला, तो दबावापोटी गुंडाळण्यात आला, असं एक फॉल्स नरेटिव्ह जे पसरवलं जातं, याला दिलेलं हे सडेतोड उत्तर आहे की जर हा दबाव होता असं जर कुणाला वाटत असेल तर त्याच्या रेग्युलेटरी ऑथॉरिटीच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत या पाहणं फार गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर जेव्हा आपण मालिका करतो तेव्हा हे माध्यम वेगळं आहे, या माध्यमाच्या मर्यादा समजून घेणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे त्यात अनेकदा प्रतिकात्मक या गोष्टी दाखवण्यात आल्या, परंतु कुठेतरी एक फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याच्या दृष्टीनं की हे राजकीय हेतून करण्यात आलं, हा फॉल्स नॅरेटिव्ह जी काही मंडळी पसरवू पाहत आहेत सोशल मीडिया ट्रोलच्या माध्यमातून, त्यांना दिलेले सडेतोड उत्तर आहे की त्यांनी एकदा डोळे उघडून हे बघावं की याच्या स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस काय असतात, याच्यामध्ये नैतिकता ही काय बाळगावी लागते। जेव्हा तुम्ही ऐतिहासिक कलाकृती करता तेव्हा ही नेमकी काय नैतिकता बाळगावी लागते, या दृष्टीनं केलेला आजचा हा व्हिडिओ। तो व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर सगळ्यांच्या लक्षात येईल की नेमकं या मालिकेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या, हेतूविषयी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना दिलेलं हे खरं तर सडेतोड उत्तर आहे। अमोल कोल्हेजी, आणखी एक तुमच्यावर सोशल मीडियात सातत्यानं ट्रोलिंग दरम्यान एक आरोप होतो की अनाजी पंताला तुम्ही फार रंगून रंगून दाखवण्यात आलं, पण मूळ व्हिलन जो आहे औरंगजेब त्याला मात्र तुम्ही तितकंसं दाखवलंच नाही, त्याच्यामुळेच तुम्ही संभाजी राजांचं बलिदान दाखवलं नाही, हेतू पुरस्परपणे हे सगळं केलं असा देखील आरोप सोशल मीडियावरून तुमच्यावर होतोय। दुर्दैवानं हे जे कोणी पाहतं त्यांनी लक्ष बहुतेक जास्त अनाजी पंतांकडे दिलं असावं, कारण स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये जो काही इतिहास आहे हा इतिहास रंजक पद्धतीने दाखवत असताना औरंगजेबाचं जे काही क्रूर कर्मा जो औरंगजेब होता त्याचं चित्रण हे तसंच करण्यात आलेलं आहे। फक्त बलिदान दाखवलं नाही म्हणून हे झालं, तर बलिदान हे प्रतिकात्मक पद्धतीने दाखवले, ते नॅरेटिव्हच्या पद्धतीने असेल, त्यातले अनेक शॉर्ट्स एकदा बारकाईनं पाहिले तर या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील। त्यामुळेच मी म्हणतोय की एकूणच एक फॉल्स नॅरेटिव्ह तयार करण्याच्या दृष्टीनं केला गेलेला हा प्रयत्न आहे। म्हणजे मग अनाजी पंतांना हत्तीच्या पायी दिलं होतं का? म्हणजे मग अनाजी पंत दोषी नव्हते का? या ज्या सगळ्या महत्वाच्या गोष्टीत याकडे आपण का दुर्लक्ष करतो? बरं, फक्त अनाजी पंत बघत असताना मग कवी कलशांची जी प्रतिमा होती, जी कवी कलशांची प्रतिमा ही सातत्यानं कब्जा कलुशी अशी रंगवण्यात आली होती, या कवी कलशांची जी उजळ प्रतिमा आहे, ज्या कविराजांनी स्वतः छत्रपती संभाजी महाराजांसमोर त्यांच्या सोबत बलिदान दिलं पण ते फुटले नाहीत, ते फितूर झाले नाहीत, ही जी महत्वाची भूमिका आहे हे मांडत असताना मग फक्त अनाजी पंत का दिसले? मग कवी कलशांची जी प्रतिमा उज्ज्वल पद्धतीने जी समोर मांडली ती का ही दिसली नाही? हेच दुर्दैवी आहे। आणि त्यामुळे एका ठराविक अँगलने फक्त जर तुम्हाला फॉल्स नॅरेटिव्ह द्यायचा असेल तर मग तुम्ही म्हणाल त्या गोष्टीवर बोट दाखवू शकता।